त्या दिवशी मोहरी आपण बडवू नये ना आहे असं ह्याच्यातलं जे चोंदा नाही ना आहे असं गठुडं बांधून ठेवलेलं होतं. तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या मिनी ब्लॉगमध्ये. आणि चाळणीतून चाळून वरच्या टर्फल हे बाजूला करून ठेवलं होतं, पण थोडंसं वाऱ्यात आहे ना अशा पद्धतीने वर करून नीट होतं चांगल्या पद्धतीने. त्याच्यामुळे ना थोडंसं इथं वाऱ्यात थोडीशी मोहरी वर करून घेतलेली. उभा राहून जर का उपनायचा प्रयत्न केला तर हे बारीक मोहरीचे दाणे असतात ते पुढं जाते ते वाऱ्याने. त्याच्यामुळं थोडंसं सोपानी किंवा असं खाली बसून थोडं हे नीट करून घेतलेली. आणि एकदम काळी भोर अशी मोहरी, अजिबात कवळी पिवळी अशी ह्याच्यामध्ये राहिलेली नाही. तर जवळजवळ ही एकदम छान अशी मोहरी आपली जवळजवळ पायलीभर म्हणजेच 5 किलो तयार झालेली. आणि वारं काहूर जे सुटलेलं होतं त्याच्यामुळे एवढं मोठं हे केळीचं झाड म्हणजे घडासकट असं मोडून पडलेलं आहे. तर ह्याला पाळ लागलेला नाही, तरी पण बघा एवढं ह्याचं नुकसान झालेलं आहे. आणि ह्याला टेकन दिलं होतं तरी पण हे मोडून पडलेलं आहे. ह्या कारण केळीचे हे साईजच बघा, आणि हे बघा घड किती मोठे मोठे, त्याच्यामुळे हे मोडून पडतं वारं काहूर असं सुटलं की हे जे आहे ना तर हे आपल्याला उतरून घ्यायचे हे केळीचा घड. कारण ह्यातल्या चांगल्या पद्धतीने ह्याला पाळ लागलेला आहे. त्याला हौदाचा थोडासा सपोर्ट भेटलेला आहे, त्याच्यामुळे ह्याला टेकन किंवा काही लावायची गरज लागलेली नाही. आणि ही केळी जी आहे ना आपली कसलंही खत किंवा असं शेणखतही नाही वापरलेलं आणि रासायनिक खतही. तर अशा पद्धतीची केळी आपण ही उतरून घेतलेली. बघा हे 2 केळी आपल्याला ह्याच्यामध्ये पिकलेले निघलेले चांगले असे. तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.